नमस्कार, मी आहे आदिती पाटील आणि आज मी ट्विन हार्ट मेडिटेशन किंवा मदर अर्थ मेडिटेशन किंवा मदर अर्थला हिलिंग करणं याबद्दल बोलणार आहे. या तिन्ही गोष्टी एकच आहेत. सो रेकी हिलिंग आणि प्राणिक हिलिंग या ज्या दोन टेक्निक्स आहेत या वैश्विक प्राणशक्ती वापरण्याच्या पद्धती आहेत. आणि प्राणिक हिलिंगमध्ये ट्विन हार्ट मेडिटेशन म्हटलं जातं. योग प्राणविद्या हीलर्स म्हणजे प्राणिक हिलिंगच आहे, पण त्यामध्ये त्याला मदर अर्थ मेडिटेशन किंवा प्लॅनेटरी पीस मेडिटेशन म्हणतात. आणि रेकी हिलिंगमध्ये मदर अर्थला हिलिंग केलं जातं, ज्यामध्ये रेकीचे सिम्बॉल्स मदर अर्थवर ड्रॉ केले जातात आणि मग रेकी पाठवली जाते मदर अर्थला. सो टेक्निक सेमच आहे, पण याचा उपयोग काय होतो म्हणजे हे करून काय होतंय की आपण इमॅजिन करतो, म्हणजे या तिन्हीमध्ये आपण इमॅजिन करतो की समोर एक पृथ्वीचा गोळा ब्लू कलरचा एक बॉल आहे छोटासा, आणि आपण आपल्या हार्ट चक्रामधून असे हात आपण ब्लेसिंग पोझिशनमध्ये पकडतो. दोन्हीमध्ये, प्राणिक हिलिंगमध्ये सुद्धा, रेकी हिलिंगमध्ये सुद्धा. रेकी हिलिंगमध्ये फक्त त्यामध्ये सिम्बॉल्स टाकतात, आपण रेकीचे जे सिम्बॉल्स आहेत ते आपण पृथ्वीवर टाकतोय आणि आता आपण एनर्जी पाठवतोय पृथ्वी आईला, मदर अर्थला. प्लॅनेटरी पीस मेडिटेशनमध्ये अजून काही ॲफर्मेशन्स बोलले जातात की पृथ्वीचं कसं भलं हो, पृथ्वीने आपल्याला इतकं सगळं दिलेलं आहे लहानपणापासून, आपण काय गिव्ह बॅक केलं आहे, तर म्हणून आपण हे करत आहोत. तर एक प्रकारे आपण जर चॅरिटी करू शकत नसू तर त्या केसमध्ये जेव्हा तुम्ही ऊर्जा देतात आहे, तुम्ही तुमचा वेळ आणि तुमची ऊर्जा तुम्ही पृथ्वीला देतात आहे, सो एक प्रकारे चॅरिटीचा प्रकार तुम्ही करतात आहे. ह्याच्याने तुमचं पॉझिटिव्ह सकारात्मक कर्म बिल्ड होतं. जेव्हा तुम्ही हे करतात, ऊर्जा देतात आहे अर्धा तास, असं तुम्ही रोज करतात, तर तुम्ही सगळ्या जगाच्या लोकांशी कनेक्ट होतात. म्हणजे जसं एक कार्ड आहे वी आर द वर्ल्ड, हे जे कार्ड आहे ना टॅरो कार्ड्समध्ये, की सगळ्या कल्चरची लोक वेगवेगळ्या रंगाचे त्याच्यामध्ये कार्ड्समध्ये दिसतात, वेगवेगळ्या रंगाची लोक, तर ते वेगवेगळ्या कल्चरची लोक आहेत. तर पृथ्वीवर जेवढी लोक आहेत ना ती सगळी कनेक्ट होतात आहे. सो त्या सगळ्या लोकांना तुम्ही ऊर्जा पाठवतात आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसाच येत नाही आहे, अडथळा आहे पैशाचा, तर यासाठी हे खूप जास्त उपयुक्त आहे. तुमचं हार्ट चक्र मोठं होणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूड व्यक्त करता, जेव्हा तुमचं हार्ट चक्र मोठं झालेलं आहे, तेव्हा तुम्ही स्वतःसुद्धा रिसेप्टिव्ह होत असतात. जेव्हा तुम्ही कंजूसी करत असतात ना, कोणाला काहीच द्यायचं नाही, कोणाला मदतच करायची नाही, कारण सगळं जग स्वार्थी आहे असा विचार करून तुमचं हार्ट चक्र छोटं होऊन जातं, संकुचित होऊन जातं. संकुचित हार्ट चक्र असेल तर तुम्ही रिसीव्ह पण नाही करत. म्हणजे ऊर्जा जी आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही मेडिटेशन कराल, हिलिंग कराल, तर तुम्ही रिसीव्ह पण नाही करू शकत, तुमचं हार्ट चक्र छोटं झालेलं असेल तर. म्हणून तुम्ही जेव्हा ही मदर अर्थ मेडिटेशन करतात, प्लॅनेटरी पीस मेडिटेशन करतात किंवा रेकी हिलिंग करतात अर्थला, तेव्हा काय होतं, जेव्हा तुम्ही ऊर्जा देतात आहे ना, कारण तुमची ती आई आहे, पृथ्वी आई आहे, आणि पृथ्वी आईने आपल्याला नेहमीच काही ना काही दिलेलं आहे. सो तिला ऊर्जा देताना आपल्या मनात आहे ना कधी असेच कंजूसी, संकुचित भावना नाही आहेत. आपल्याला वाटतं जितकं मी देऊ, जितकं जास्त मी देऊ त्या पृथ्वी आईला, कसं मी तिला जास्तीत जास्त देऊ. आणि मग तुम्हाला आहे ना हे कळतं की ती पृथ्वी आई कितीही मुकी असली आणि तुम्ही कळत नकळत किती अन्याय केलेला आहे. जेव्हा तुम्ही हळूच, कोणी बघत नाही, कचऱ्याचा कागद कसला तरी दिला टाकून, प्लास्टिकचा कागद, म्हणजे बिस्किटं खाल्ली, चॉकलेट खाल्ला, तो कागद हळूच असा टाकून दिला कुठेतरी कोपऱ्यात, सो तो अन्याय केला आहे तुम्ही पृथ्वी आईसोबत, म्हणजे निसर्गासोबत अन्याय केला आहे. ते तुम्हाला रिअलाईज होतं जेव्हा तुम्ही हे मेडिटेशन करता. आणि जेव्हा ही ऊर्जा जाते ना, तर तुम्ही सकारात्मक कर्म बिल्ड करतात. आणि त्या पृथ्वीवर बसलं कोण आहे? तुम्ही स्वतःच बसले. सो तुम्ही पाठवलेली ऊर्जा तुमच्यावरच येऊन पडते, तुमच्या घरावर पडते. म्हणजे जसं विशेन लखियानीचं 6 फेज मेडिटेशन आहे ना, त्यामध्ये आपलं घर, आपला एरिया, मग आपलं अजून म्हणजे आपली कंट्री, आपली सिटी, मग आपलं पूर्ण पृथ्वी, हेच करतोय त्याच्यामध्ये. म्हणजे मदर अर्थ मेडिटेशनच आहे एक प्रकारे. सो हे केल्याने काय होतं, ती ऊर्जा ॲम्प्लिफाय होऊन आपल्या घरावर, आपल्यावर येते. सो या मेडिटेशनने ना ब्लॅक मॅजिकसुद्धा दूर होऊन जातं. रेकीच्या सिम्बॉल्सने सुद्धा होतच आहे. प्राणिक हिलिंग जरी तुम्ही करतात आणि ऊर्जा पाठवतात आहे, तर तुमचा घरावर जी नकारात्मक ऊर्जा आहे ना ती पूर्ण निघून जाते. सकारात्मक ऊर्जेने तुमचं घर आणि तुमचा ऑरा भरला जातोय आणि तुमचं भलंच होतं आहे. सो कुठल्याही प्रकारे म्हणजे सगळ्या लाईफ एरियाजमध्ये तुम्हाला अबंडन्स मिळणार आहे हे मेडिटेशन केल्याने. तर हे मेडिटेशन मी काही महिन्यांपूर्वी आय थिंक अपलोड केलेलं आहे.
जर तुम्हाला हा सगळा कन्सेप्ट पटला असेल, आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि अजून काही क्वेरीज, सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.